In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. हॅलो फ्रेंड, शीतल्स कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे. मी मनस्वी. आज आपण कमल या रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहोत आणि हे कराटे भिवाडी रोड ला लागूनच आहे. हॅलो फ्रेंड्स, आम्ही फादर्स डे ला इथं सेलिब्रेट करायला आलोय. मी माही. हॉटेलच्या सुरुवातीलाच किती छान अँबियन्स आहे आणि पावसाळ्यात किती भारी दिसतोय हा व्ह्यू. वाव, हे बघा माझे पप्पा. तर फ्रेंड्स, आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे ना. तर फ्रेंड्स, आता आमच्या पप्पाने एंट्री केलेली आहे. तर फ्रेंड्स, इथं एक सुंदर मंगल कार्यालयही आहे जिथे लग्नही होतात आणि छोटे मोठेसे सेलिब्रेशनही होतात. तर बघू शकता तुम्ही की इथलं वातावरण छान आहे आणि स्वच्छताही खूप जास्त आहे. बघू शकता तुम्ही. गावच्या ठिकाणी एवढी मोठी सोय असणे खूप महत्त्वाची आहे. ती सोय होण्यास मदत होते. आम्ही दुपारी गेलेलो म्हणून आम्हाला जेवणही लवकर भेटलं आणि खूप छान होतं. आमची पूर्ण फॅमिली गेलेली बरं का इथे. तर आमची जेवणाची सोय त्यांनी वरती केली होती. बघूया वरचा व्ह्यू कसा आहे. वाव, खूप सुंदर आहे. सुंदर व्ह्यू मध्ये माझी सुंदर फॅमिली आली आहे. बघू शकता माझा भैया आणि माझा काका आणि मी आणि माझी दीदी आणि माझे 2 काका आले आहेत. माझी मम्मी, माझे पप्पा व माझा मामा, माझी आजी व माझे 2 आजोबाही आले आहेत. या सुंदर व्ह्यू साठी तुमचे काय रेटिंग आहे? तर आता आम्ही तुम्हाला किचनचा व्ह्यू ही दाखवणार आहे. इथे रस्सा बनत आहे, इथे फिश फ्राय होत आहे आणि त्याच्या बाजूला क्रॅब ही भिजत ठेवलेले आहेत आणि त्याच्या शेजारी चिकन ठेवलेले आहे. आणि हे पहा, माझे पप्पा चिकन टेस्ट करत आहेत. पप्पांना चिकन खूप आवडले आहे आणि इकडची स्वच्छता खूप छान आहे. किचन मध्ये चिकन जसं फ्राय झालेलं आहे तसंच आमच्या घरी सुद्धा होतं आणि इकडला जो व्ह्यू आहे तो सुद्धा आमच्या घरागतच होता. तंदूर भट्टी किती छान दिसत आहे ना. आता इथे पापड भाजायची चालली आहे. इथली रोटी खूप टेस्टी आहे. तुम्ही बघू शकता की आमची फॅमिली कशी वाट बघत आहे आणि मी मामा काकाच्या मोबाईल मध्ये व्यस्त आहे. हे हॉटेल रोडच्या कडेला असल्यामुळे इकडचा व्ह्यू खूप छान दिसतो आणि प्लस इथे पाऊसही पडत होता त्यामुळे खूपच छान दिसत होता व्ह्यू. छान असा व्ह्यू बघून झालेला आहे. आता आपण आपला फिश दाखवूया तुम्हाला. तर प्रथम आम्ही स्टार्टर मध्ये पापलेट मागवलेले आहे, तेही फ्राय केलेले आहे. तर आता सगळे व्यस्त झालेले आहेत खाण्यात. त्यांनी काय आमच्याकडे बघितलंच नाही. मला माहितीये का, माझ्या दीदीला खूप आवडला मासा बरं का. होय. तर आता तुम्ही बघू शकता की सगळे बसलेले आहेत आणि मी सुद्धा बसून खात आहे. बघू शकता किती टेस्टी झाले होते. तुम्हाला व्हिडिओ मधून कळतच असेल की कशी सगळे माशाचा आस्वाद घेत आहेत. आता स्टार्टर झालेला आहे. आता आम्ही जेवणाची वाट बघत आहोत.
तर फ्रेंड्स माही हसतोयला गेलेली आहे. तर फ्रेंड्स तुम्ही आता मान्सूनचा हा व्ह्यू पाहू शकता. आता प्रत्येकाच्या ऑर्डरनुसार सगळ्यांना वाढलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता कुणाच्या ताटात भाकरी तर कुणाच्या ताटात चपाती आणि कुणाच्या ताटात तर रोटीच आहे बर का. तर फ्रेंड्स जेवणामध्ये चिकन, मटन, खेकडा व प्राउन्स हे आम्ही ऑर्डर केले होते. इकडची सर्विस खूप छान आहे व इथे खूप कमी वेळात ह्यांनी आम्हाला इतके सारे डिश आम्हाला सर्व केले. तर तुम्ही बघू शकता खेकड्याचा रस्सा आणि प्राउन्सचा रस्सा इथे दोन्ही भेटलेले आहेत. तर फ्रेंड्स सगळ्यांच्या थाळीमध्ये तांबडा पांढरा रस्सा आलेला आहे. हे बघा खेकडा आमच्या बाबांनी आणि आम्हाला सुद्धा शेअर केला त्यांनी बरं का. आणि बघू शकता त्यांना आता वाढायचं चाललं आहे आणि आम्ही तिकडे बसलो आहे. त्यांना भाकरीच वाढलेली आहे आणि पप्पाला सुद्धा भाकरीच वाढलेली आहे. तर तुम्ही बघू शकता माझा भैया कसा पांढऱ्या रस्त्यात तुटून पडलाय. आता आमची सगळी फॅमिली जेवणाचा आस्वाद घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता तांबडा पांढरा रस्सा व अंड्याची करी, सुक्कं मटण व रोटी त्यांनी दिलेली आहे. काय ते वातावरण, काय त्यांचं जेवण, काय ते गरम गरम होतं. अरे काय ते मज्जा आलेली ना. सगळं जेवणच एका मिनिटात संपलं. इतकं भारी वाटत होतं की नाही ते जेवण. भाई मला बघूनच असं खूप आनंद झाला. असं उड्याच मारायचं वाटत होतं मला असं. खरंच वातावरणाबरोबर हे गरमागरम जेवण, आहा काय कॉम्बिनेशन आहे. काय आमच्या फादर्स डेला पप्पांचे पप्पा खूप खुश झालेले. आणि ही बघा फक्त आणि फक्त 30 रुपयामधली सोलकढी, ती पण खूप छान होती. हा बघा माझा मामा मागा बसलाय आणि माझी आजी आहे सोलकढी पिते, ती पण पिते माझ्यावर. आणि मी कशी पोच दिली घटिया. तर फ्रेंड्स आता आम्ही हॉटेलला बाय बाय करून आम्ही आता घरी निघालेलो आहोत. आता पप्पांचे काय एक्सप्रेशन होते तुम्हीच बघा. तरी ते खूप पुणेरी पाट्या लिहिलेल्या आहेत, ते आम्ही वाचून खूप हसलो. तर फादर्स डेचा तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा. आणि हे जे स्टार्टर होतं तेच आम्हाला खूप आवडलं बरं का. जस्ट त्याच्यानंतरच मम्मी पप्पांची लग्नाची अॅनिव्हर्सरीच होती आणि इथंच आम्ही आलेलो. इथलं जेवण खूप आवडलं आम्हाला. आम्ही इतक्यांदा येईल इथं की आम्हाला इतकं जेवण आवडलं करायचं. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बी हेल्दी, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. तर फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट्स मध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.